हॅलो स्टुडंट्स, आज आपण फिजिक्स पेपर सेकंडमधला एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, मॅग्नेटिक मटेरियल्स, जो मॅग्नेटोस्टॅटिक्सचा पार्ट आहे. याच्या अगोदर आपण पेपर सेकंडमध्ये याच्या सिक्वेन्समध्ये जसं की आपण करंट इलेक्ट्रिसिटी पाहिलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतरचा हा पुढचा पार्ट आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. तर बघा, आज आपण इंट्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये एक इक्वेशन पाहणार आहोत, टॉर्क ॲक्टिंग ऑन मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता हा चॅप्टर स्टडी करत असताना याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असणारे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते चॅप्टर नंबर 4मधून असतील, चॅप्टर नंबर 8मधून असतील, चॅप्टर नंबर 10मधून असतील किंवा प्रिव्हियस चॅप्टरमधून, म्हणजे जो 10वा चॅप्टर त्यातून असतील. असे नंबर ऑफ कॉन्सेप्ट्स म्हणजे ज्या अगोदर आपल्याला पाठीमागच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला ते चॅप्टर घेतलेले आहेत. ऑसिलेशन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर चॅप्टर हा याच्या अगोदरचा 10वा चॅप्टर आहे मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, तो देखील चॅप्टर घेतलेला आहे. त्याच्यामधले काही कॉन्सेप्ट्स आपल्याला याच्यामध्ये लागणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस हे व्हिडिओज पाहत असता त्यावेळेस तुम्हाला पाठीमागचं जे काही शिकवलेलं आहे ते सर्व काही प्रमाणात तरी रिवाईज करणं गरजेचं आहे किंवा त्याची प्रॅक्टिस तुम्ही करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला हा पुढे शिकवलेला पार्ट समजेल. ठीक आहे. आता बघा, इंट्रोडक्शनमध्ये आज आपल्याला काय पाहायचं आहे. अगोदर आपल्याला मॅग्नेट म्हणजे काय हे तुम्हाला मी 11th सांगितलेलं आहे. त्याची डिस्कवरी कुठं झाली, त्याचं बेसिक नेम काय आहे, बरोबर आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. त्याच्यामध्ये बेसिक प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक आहे कुठली, ॲट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी, आणि दुसरी आहे डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण बार मॅग्नेट हा आयर्न फिलिंगच्या जवळ घेऊन जातो त्यावेळेस बार मॅग्नेटकडे लोखंडाचा किस जो आहे तो अट्रॅक्ट होतो, त्याला म्हणतो आपण ॲट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यानंतर डिरेक्टिव्ह म्हणजे काय, व्हेन बार मॅग्नेट इज सस्पेंडेड फ्रीली देन इट कम्स टू रेस्ट विथ इट्स नॉर्थ पोल डिरेक्टेड टुवर्ड्स अर्थ्स साऊथ पोल. बरोबर आहे. ॲक्च्युअल जर आपण पाहायला गेलं, पृथ्वीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे वरच्या बाजूला आपण नॉर्थ पोल दाखवतो आणि खालच्या बाजूला आपण साऊथ पोल दाखवतो. परंतु बार मॅग्नेट जर पाहिला आपण तर बार मॅग्नेट हा अशा पद्धतीने रेस्ट पोझिशनला येतो की पृथ्वीचा जो नॉर्थ पोल आहे, कुठला, मॅग्नेटिक नॉर्थ पोल, तो इथं असतो. आणि पृथ्वीचा जो साऊथ पोल आहे, कुठला, मॅग्नेटिक साऊथ पोल, तो इथं असतो. बघा, परत एक वेळ सांगतो, 11th आपण हे स्टडी केलेलं आहे. हे जे दोन पोल आहेत याला म्हणायचं जिओग्राफिक पोल्स. हे कुठले आहेत, जिओग्राफिक पोल्स आहेत, हे दोन जिओग्राफिक. आणि हे जे आहेत दोन पोल हे कुठले आहेत, मॅग्नेटिक पोल्स आहेत पृथ्वीचे, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण बार मॅग्नेट हा एखाद्या इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगच्या साह्याने आपण फ्रीली सस्पेंड केलेला असतो, त्यावेळेस त्या बार मॅग्नेटचा जो नॉर्थ पोल आहे तो या डायरेक्शनला असतो आणि साऊथ पोल असतो या डायरेक्शनला. कारण आपल्याला माहीत आहे अपोजिट पोल्स अट्रॅक्ट्स इच अदर. दोन अपोजिट पोलमध्ये एक प्रकारचं अट्रॅक्शन आहे हे आपल्याला माहीत आहे. तसं हा जो बार मॅग्नेट आहे, हा बार मॅग्नेट तुम्ही पृथ्वीच्या सरफेसवरती कुठंही फ्रीली सस्पेंड करा त्या ठिकाणी, म्हणजे याचा अर्थ दोरीच्या सहाय्याने लटकवा हवेमध्ये, त्यावेळेस तुम्हाला असं दिसून येईल की हा बार मॅग्नेटचा जो नॉर्थ पोल आहे तो पृथ्वीच्या जिओग्राफिक साऊथकडे असतो आणि बार मॅग्नेटचा जो साऊथ पोल आहे तो पृथ्वीच्या जिओग्राफिक साऊथ पोलकडे असतो. आता ॲक्च्युअली याच्यामध्ये इन्क्लायनेशन आहे 11.5 डिग्रीचं, जे आपण याच्या अगोदर स्टडी केलेलं आहे. तो भाग इथं आपल्याला बघायचं नाही, परंतु मला याच्यातून तुम्हाला सांगायचं काय की फक्त बार मॅग्नेटच्या अट्रॅक्टिव्ह डिरेक्टिव्ह प्रॉपर्टीज किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारी जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जसं की पोल स्ट्रेंथ आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, हे सर्व आपण 11th स्टडी केलेलं आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय स्टडी करायचं आहे किंवा पाठीमाग चॅप्टरमध्ये आपण काय स्टडी केलं होतं, तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू शॉर्ट बार मॅग्नेट आपण स्टडी केलं होतं, बरोबर आहे. म्हणजे या डिफरंट थिंग आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये स्टडी केल्या होत्या. त्याचाच पुढचा पार्ट म्हणजे काय, तर मॅग्नेटिझम म्हणजे काय आहे किंवा टाईप्स ऑफ मॅग्नेटिझम. त्याच्यामध्ये मग डायमॅग्नेटिक मटेरियल्स, पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स, फेरोमॅग्नेटिक मटेरियल, ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर ॲट द एंड ऑफ चॅप्टर आपल्याला ॲप्लिकेशन्स पाहिजे आहेत मॅग्नेटिझमचे, जसं की परमनंट मॅग्नेट कसा तयार करतात किंवा परमनंट मॅग्नेटसाठी कुठल्या प्रकारचं मटेरियल यूज केलं जाते, इलेक्ट्रोमॅग्नेट्स काय असतात, मॅग्नेटिक शील्ड म्हणजे काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर आपण स्टार्ट करू. पहिला पॉईंट, टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. बघा, 11.2 इंट्रोडक्शनच्या नंतरचा हा पहिला पॉईंट आहे, टॉर्क
acting on a magnetic dipole in a uniform magnetic field. आता बघा याच्यामध्ये टॉर्क म्हणजे काय ते अगोदर सांगतो. टॉर्क मी तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स पहिल्या चॅप्टरमध्ये पण सांगितलेलं आहे, 11ला देखील सांगितलेलं आहे, परत एक वेळेस रिवाईज करतो. टॉर्क म्हणजे काय? कपल ऑफ फोर्सेसची जोडी. टॉर्क म्हणजे काय? कपल ऑफ फोर्स. एकाच बॉडीच्या दोन डिफरंट पॉईंटवरती इक्वल मॅग्निट्यूडचे परंतु अपोजिट डायरेक्शनला ॲक्ट होणारे दोन फोर्सेस, त्याला काय म्हणतो आपण? टॉर्क. आणि वी नो दॅट टॉर्क प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन. कुठल्याही ऑब्जेक्टवर जर टॉर्क अप्लाय झाला तर त्या ऑब्जेक्टमध्ये फक्त आणि फक्त रोटेशनल मोशनच होते. हे आपण याच्या अगोदर रोटेशनल मोशनमध्ये किंवा रोटेशनल डायनामिक्समध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे. प्रत्येक वेळेस सांगतो, टॉर्क म्हणजे काय? टॉर्क इज अ कपल ऑफ फोर्स. टॉर्क म्हणजे समजा ही एक बॉडी आहे, या बॉडीच्या दोन पॉईंटवरती टॉर्क अप्लाय झाला, या ठिकाणी एक फोर्स अप्लाय होतो या डायरेक्शनला, या ठिकाणी एक फोर्स अप्लाय होतो या डायरेक्शनला. दोन डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स आहेत एकाच बॉडीवरती. या दोन्ही फोर्सेसची मॅग्निट्यूड हा F1 आहे, हा F2 आहे. या दोन्ही फोर्सेसची मॅग्निट्यूड कशी आहे? इक्वल आहे, डायरेक्शन अपोजिट आहे. त्यावेळेस या दोन फोर्सेसनं टॉर्क प्रोड्यूस केला किंवा जे कपल प्रोड्यूस केलं त्याला काय म्हणतो आपण? टॉर्क असं म्हणतो. बरोबर आहे. मग आता आपल्याला इथं काय स्टडी करायचं आपल्याला? टॉर्क ॲक्टिंग ऑन मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड माहीत आहे, दोन प्रकारचे असतात. बरोबर आहे. एक नॉन युनिफॉर्म आणि एक युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय? समजा या ठिकाणी हा नॉर्थ पोल आहे आणि या ठिकाणी हा साऊथ पोल आहे. या दोन पोलच्या मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेली आहे, ही मॅग्नेटिक फील्ड या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत किंवा इथं तुम्ही कुठंही ती मॅग्नेटिक फील्ड मेजर करा, ती तुम्हाला कशी मिळेल? ही एकसारखी मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज बघायला मिळणार नाही. त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डमध्ये व्हॅरिएशन आहे, जसं की नॉर्थ आणि साऊथ पोल. आता युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ही आर्टिफिशियल तयार करतात किंवा कुठल्याही मॅग्नेटिक फील्डचा जर समजा आपण स्मॉलेस्ट पार्ट घेतला तर त्या पार्टसाठी असणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कशी असते? युनिफॉर्म असते. जर आपण समजा दोन बार मॅग्नेट एकमेकाच्या जवळ ठेवले, बरोबर आहे, एकमेकाला चिटकून नाही, फक्त एकमेकांच्या जवळ ठेवले, तर त्या ठिकाणी जी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते ती सेंटरला सगळ्यात जास्त असते आणि इकडे कशी असते? कमी असते म्हणलं तरी चालेल. याला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मग आपल्याला काय करायचं आता? या ठिकाणी एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपण चॉईस केली आणि त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपल्याला एक बार मॅग्नेट ठेवायचा आहे आणि तो बार मॅग्नेट फ्रीली सस्पेंडेड आहे. याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत, कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघणार आहोत. तर त्या बार मॅग्नेटवरती ॲक्ट होणारा जो टॉर्क आहे, त्या टॉर्कसाठीचे इक्वेशन्स किंवा त्याच्या ज्या केसेस आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत. मग बघा आता या ठिकाणी मी सुरुवातीला काय कन्सिडर करतो? कन्सिडर अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दाखवली. हे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे. मॅग्नेटिक फील्ड ही वेक्टर बी या क्वांटिटीनं दाखवतो आपण. वेक्टर बी म्हणजे काय आहे? वेक्टर बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, ज्याचा यूज करून आपण मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करतो. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण एक बार मॅग्नेट ठेवला. हा बार मॅग्नेट, आपल्याला सर्वांना बार मॅग्नेट माहीत आहे. बरोबर आहे. इथं तुमचा समजा साऊथ पोल आहे आणि इथं नॉर्थ पोल आहे. हा नॉर्थ पोल. या दोन पोलच्या मधलं डिस्टन्स म्हणजे काय? मॅग्नेटिक डायपोल लेंथ. बरोबर आहे. बघा आपण याच्या अगोदर चॅप्टरमध्ये स्टडी केलेलं आहे. काय स्टडी केलं आहे? तर टॉर्क ॲक्टिंग ऑन रेक्टँग्युलर करंट कॅरिंग कॉईल. एका रेक्टँग्युलर कॉईल अशाच प्रकारची युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड पहिल्या चॅप्टरमध्ये देखील होती. त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण रेक्टँग्युलर कॉईल ठेवली होती, ज्याच्यावरती नंबर ऑफ टर्न्स होते. हे आपण कुठं स्टडी केले? तर मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरमध्ये आपण पाहिलं होतं. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरमध्ये आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम होती ॲल्युमिनियमची किंवा कॉपरची, त्याच्यावरती नंबर ऑफ इन्सुलेटेड कॉपर वायरचे टर्न्स होते. बरोबर आहे. आणि त्या कॉईलवरती ॲक्ट होणारा जो टॉर्क आहे, तो टॉर्क आपण त्या ठिकाणी स्टडी केला होता. तो काय आला होता? वेक्टर टव किंवा टव इज इक्वल टू NIAB. बरोबर आहे. आणि यालाच मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये अशा पद्धतीनं मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये टव इज इक्वल टू NIAB साईन थिटा.
याच्यामध्ये NIAB ही जी NIA ही जी टर्म आहे यालाच म्हणतो आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ दॅट रेक्टँग्युलर कॉईल. देअरफॉर दिस इक्वेशन इज रिटन ॲज टव इज इक्वल टू वेक्टर फॉर्ममध्ये वेक्टर टव इज इक्वल टू वेक्टर M क्रॉस वेक्टर B अशा पद्धतीनं आपण लिहितो. बरोबर आहे. हे आपण याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये स्टडी केलेलं आहे. मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये हेच इक्वेशन टव इज इक्वल टू MB साइन थिटा असं लिहितो. वेअर थिटा इज द अँगल बिटवीन व्हेक्टर M अँड व्हेक्टर B. व्हेक्टर M म्हणजे काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट, आणि व्हेक्टर B म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. या दोघांच्या मधला अँगल कुठला आहे, थिटा आहे. बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितलं ठिकाणी आपल्याला, द सेम थिंग कॅन बी ऑब्झर्व वेन स्मॉल बार मॅग्नेट इज प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. त्यांनी काय सांगितलं की जसं आपण एका रेक्टँग्युलर करंट कॅरिंग कॉईलच्या बाबतीत पाहिलं होतं, हे N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑन रेक्टँग्युलर कॉईल, I म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू दॅट कॉईल, A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट कॉईल, आणि B म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन इन विच रेक्टँग्युलर कॉईल इज प्लेस्ड. हे आपण स्टडी केलं होतं. तर अशाच प्रकारचा टॉर्क हा बार मॅग्नेटवर देखील ॲक्ट होतो, हे त्यांना दिसून आलं. त्याच्यासाठीचं एक्सप्रेशन आपण इथं पाहणार आहोत. इन केस ऑफ रेक्टँग्युलर कॉईल असेल तर समजा हे इक्वेशन वापरावं लागेल तुम्हाला, आणि जर समजा बार मॅग्नेट असेल तर बार मॅग्नेटच्या बाबतीत तुम्हाला हे इक्वेशन यूज करावं लागेल. जसं आपण पाहिलं होतं रेक्टँग्युलर कॉईलवरती दोन फोर्सेस एक्झर्ट झाले होते. बरोबर आहे. हे दोन्ही फोर्सेस कसे होते, इक्वल मॅग्निट्यूड अपोजिट डायरेक्शन होते. सिमिलरली या ठिकाणी देखील दोन फोर्सेस एक्झर्ट झाले, एक या डायरेक्शनला आणि एक या डायरेक्शनला. म्हणजे याचा अर्थ एक नॉर्थ पोलवरती एक्झर्ट झाला इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि एक साऊथ पोलवरती एक्झर्ट झाला इन द अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ magnetic field. These two forces form a couple or torque, and this is given by tau is equal to MB sin theta, where M is the magnetic dipole moment of bar magnet. M या ठिकाणी काय आहे, त्या बार मॅग्नेटची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, ज्याला आपण असं लिहितो वेक्टर M इज इक्वल टू M इंटू 2L. बरोबर आहे. वेअर 2L इज द मॅग्नेटिक डायपोल लेंथ, M इज द पोल स्ट्रेंथ, आणि M म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट. फक्त या ठिकाणी नवीन सिलेबसमध्ये हा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल स्मॉल M असा यूज केला आहे, आणि हा M जो आहे तो म्यूनं दाखवला आहे. हे मी तुम्हाला याच्या अगोदर चॅप्टरमध्ये देखील सांगितलेलं होतं. बरोबर आहे. आता बघा त्याने काय म्हणले, ड्यू टू द टॉर्क ॲक्टिंग ऑन द बार मॅग्नेट विल अंडरगो रोटेशनल मोशन. या बार मॅग्नेटवरती टॉर्क ॲक्ट झाल्यामुळं, मी तुम्हाला याच्या अगोदर देखील सांगितलं होतं, ज्यावेळेस कुठल्याही ऑब्जेक्टवरती टॉर्क ॲक्ट होतो त्यावेळेस तो ऑब्जेक्ट प्युअरली रोटेशनल मोशन परफॉर्म करतो. आता या ठिकाणी या बार मॅग्नेटवरती जो टॉर्क ॲक्ट झाला, त्या टॉर्कमुळं काय झालं, हा बार मॅग्नेट रोटेशनल मोशनमध्ये गेला किंवा त्याने रोटेशनल मोशन परफॉर्म केली. आता रोटेशनल मोशन परफॉर्म झाली याचा अर्थ काय झालं, त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झाली, लिनियर होऊ द्या किंवा अँग्युलर होऊ द्या. बरोबर आहे. आणि हे जी डिस्प्लेसमेंट आहे, या डिस्प्लेसमेंटमुळं काय झालं, वर्क डन झालं, काही ना काहीतरी वर्क झालं. कारण ऑब्जेक्ट हा ज्यावेळेस मूव्ह करतो त्यावेळेस वर्क डन झाला असं आपण म्हणतो. बरोबर आहे. ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला त्या डायरेक्शनला जर समजा ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्या ठिकाणी वर्क झाला असं आपण म्हणतो. या ठिकाणी जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली त्याच्यामुळं काय झालं, वर्क इज डन असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि such type of work is stored in the form of potential energy in the new position. समजा हा बार मॅग्नेट या ठिकाणी आहे, इथून समजा हा या पोझिशनला मूव्ह झाला, तर काय झालं, इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्यानं जे काय वर्क केलं तेच वर्क डन काय झालं, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालं. बरोबर आहे. जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पाहिलेलं आहे की वेन इलेक्ट्रिक डायपोल इज केप्ट इन इलेक्ट्रिक फील्ड, द एनर्जी स्टोअर इन द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ज्यावेळेस आपण काय करतो की एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये इलेक्ट्रिक फील्डचे दोन पोल, म्हणजे याचा अर्थ निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पोल किंवा इलेक्ट्रिक डायपोल ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी येते. हे आपण स्टडी केलेलं आहे. सिमिलरली ज्यावेळेस या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये परत मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि बार मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यामुळे याच्यामध्ये काय झालं, एक प्रकारची मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आली. and this magnetic potential energy is given by U magnetic is equal to integration from 0 to theta, where theta is the angular displacement जी काय झाली असेल ती. बरोबर आहे. समजा बार मॅग्नेट हा कुठून इथून समजा असा इथं आला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली, π/2, दॅट इज 90 डिग्री. इथपर्यंत आला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली पाय रॅडियन. समजा एक रिव्होल्यूशन त्यानं काय केलं, पूर्ण कंप्लीट केलं, तर आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज
2 पाय रेडियन जी काय असेल ती, म्हणून आपण त्याला इंटिग्रेट केलं फ्रॉम 0 टू थिटा. तर ते जे काय वर्क डन करावं लागलं त्या वर्क डनमुळं त्याच्यामध्ये स्टोअर झालेली मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ही कशी सांगतो आपण, टो ऑफ थिटा और टो इज अ फंक्शन ऑफ थिटा इंटू डी थिटा इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू थिटा. टोची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. टो हे काय आहे, टॉर्क हे फंक्शन आहे कशाचं, थिटाचं. जेवढं त्या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट जास्त असेल तेवढा त्या ठिकाणी टॉर्क काय झाला असेल, तेवढा जास्त प्रमाणात टॉर्क स्टोअर झाला असेल किंवा एक्झिट झाला असेल. मग या ठिकाणी काय येईल, हे एम बी साईन थिटा इंटू डी थिटा. आता याच्यानंतर बघा त्याच इक्वेशनला कसं होईल, इक्वेशन परत एक लिहितो. यू मॅग्नेटिक फ्रॉम 0 टू थिटा ऑफ एम बी साईन थिटा इंटू डी थिटा. याला जर आपण इंटिग्रेट केलं तर इक्वेशन कसं होईल, मायनस कॉस, साईनचं इंटिग्रेशन काय येते मायनस कॉस. एम आणि बी काय आहे, कॉन्स्टंट, कारण बार मॅग्नेट तोच आहे, मॅग्नेटिक फील्ड देखील तीच आहे, त्यामुळे दोन टर्म चेंज होणार नाहीत. साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा, बरोबर आहे. आता बघा हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनवरून आपण काय करू शकतो, वी कॅन फाइंड द पोटेन्शियल एनर्जी इन व्हेरियस पोझिशन्स. बार मॅग्नेट हा ज्यावेळेस डिफरंट पोझिशनला असेल त्यावेळेस त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी किती आहे, त्याची मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ती आपण याच्यावरून फाइंड आउट करू शकतो. आता या ठिकाणी 3 केसेस आहेत, ज्या 3 केसेसला आपल्याला मेजरेबल चेंज बघायला मिळतो मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीमध्ये. त्याच्यामधली पहिली केस आहे इकडे केस 1 when theta is equal to 0 degree. when theta is equal to 0 degree, ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू 0 असेल, अँगल ज्यावेळेस 0 याचा अर्थ काय की ज्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच डायरेक्शनला तुमचा हा बार मॅग्नेट आहे किंवा त्याची हे 2 पोल आणि त्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट याच डायरेक्शनला असेल. आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं डायरेक्शन कसं आहे, फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. साऊथ पोलकडून नॉर्थ पोलला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डायरेक्शन आहे आणि त्याच डायरेक्शनला मॅग्नेटिक इंडक्शन आहे. दोघांमधला अँगल 0 डिग्री असेल. त्यावेळेस आपल्याला माहीत आहे कॉस 0ची व्हॅल्यू काय येते, कॉस 0 इज इक्वल टू 1. मग त्यावेळेस तुमची ही मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी काय येईल, ह्याची व्हॅल्यू काय झाली 1 झाली. मग काय आलं मायनस एम बी. याचा अर्थ हे काय आहे, दिस इज द मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. आणि मॅग्नेट इज इन द मोस्ट स्टेबल कंडिशन. मॅग्नेट कसं आहे, स्टेबल किंवा मोस्ट स्टेबल कंडिशनमध्ये आहे. याच्यावरती कुठल्याही प्रकारचा फोर्स एक्झर्ट होत नाही म्हणून चालेल. या ठिकाणची असणारी जी एनर्जी आहे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ती कशी आहे, मिनिमम आहे, बरोबर आहे. केस सेकंडमध्ये काय, केस सेकंडमध्ये ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू 180 डिग्री आहे, कसं आहे 180. मग कॉस 180ची व्हॅल्यू काय येते -1. हे तुमचं मॅग्नेटिक इंडक्शनचं डायरेक्शन, हे वेक्टर बी. आणि तुमचा हा बार मॅग्नेट तुम्ही म्हणताल हा देखील तहाच आहे. हा पॅरलल झाला, हा अँटी पॅरलल झाला. का बरं, कारण नॉर्थ पोल इकडं आहे, साऊथ पोल इकडं आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या डायरेक्शनला असते. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे काय, तर मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं, इट इज द प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक डायपोल लेंथ. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बरोबर आहे. त्याचं आणखीन डीपमध्ये आपल्याला नॉलेज पुढच्या पॉईंटमध्ये येणार आहे. त्यावेळेस आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन किंवा त्यालाच म्हणतो आपण ओरिजिन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आपण ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम ते आपण त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. तर बघा या ठिकाणी हा तुमचं हे काय आहे, डायरेक्शन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड वेक्टर बी. आणि हा बार मॅग्नेट त्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या डायरेक्शनला आहे. इथं बघा साऊथ हा नॉर्थ होता, आता इथं साऊथ हा नॉर्थ साऊथ असा आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या डायरेक्शनला असेल. हा वेक्टर एम, दोघांमधला अँगल कसा आहे 180 डिग्री. दॅट इज दीज 2 वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर. मग त्यावेळेस काय होईल, कॉस थिटाची व्हॅल्यू -1 आली आणि मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी काय येईल -mb इंटू -1, मायनस मायनस प्लस. मग या ठिकाणचं पाहिलं आपण तर -mb मोठं का mb मोठं, तर mb मोठं आहे. म्हणजे याचा अर्थ दिस इज द मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी अँड दिस बार मॅग्नेट इज मोस्ट अनस्टेबल कंडिशन, इज इन मोस्ट अनस्टेबल कंडिशन. हा जो किंवा पोझिशन, हा जो बार मॅग्नेट आहे, हा बार मॅग्नेट हा अनस्टेबल असेल.
कसा असेल, मोस्ट अनस्टेबल, म्हणजे त्याचा अर्थ हा या ठिकाणी स्थिर राहणार नाही जास्त काळासाठी. जोपर्यंत त्याच्यावरती फोर्स अप्लाय होत आहे तोपर्यंत तो या ठिकाणी असेल. आपण जर एक्झर्ट केलेला जो टॉर्क आहे तो जर समजा आपण रिलीज केला तर हा परत काय करेल, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. म्हणजे याचा अर्थ ही त्याची कशी आहे, मोस्ट अनस्टेबल कंडिशन आहे. या ठिकाणी असणारी जी मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आहे ती कशी असते, मॅक्झिमम. आणि थर्ड केस काय आहे, केस 3मध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी थिटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि कॉस 90ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे किती आहे, 0 डिग्री आहे. त्यावेळेस मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी काय येईल, 0 येईल. बरोबर आहे. त्यावेळेस त्याच्यावरती मॅक्झिमम फोर्स एक्झर्ट होत असतो आणि त्यामुळं तो मॅग्नेट त्या ठिकाणी गेलेला आहे. किंवा तो कसा असतो, परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड असतो. हे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे आणि त्याला हा परपेंडिक्युलर. या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, 0 आहे. आता बघा, हे जे काय आपण आता डिस्कस केलं, बार मॅग्नेट हा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये एकदा पॅरलल आहे, एकदा अँटी पॅरलल आहे आणि एकदा परपेंडिक्युलर आहे. सेम थिंग किंवा हीच गोष्ट आपल्याला करायची आहे. कशा पद्धतीनं, तर बार मॅग्नेटला आपल्याला फ्रीली सस्पेंड करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ हा समजा एक रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्टला आपण एक इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग घेतली आणि त्याला हा तुम्ही बार मॅग्नेट अटॅच केला आणि आता आपल्याला परत त्याच गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, एकदा बार मॅग्नेट पॅरलल आहे, एकदा अँटी पॅरलल आहे आणि एकदा परपेंडिक्युलर आहे. तर बघा त्याला काय दिसून आलं, ही ऑब्झर्व दॅट द मॅग्नेट रोटेट्स थ्रू अँगल अँड देन बिकम स्टेशनरी. मॅग्नेट हा काय करतो, एका पर्टिक्युलर अँगलनं, ज्या अँगलला आपण त्याला सोडलं, त्या 180ला सोडलं समजा, तिथपर्यंत जातो आणि परत रोटेट होऊन परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. असं का बरं झालं, जसं आपण झोका पाहतो. बरोबर आहे. झोक्याला तुम्ही गोल फिरवा आणि परत सोडून द्या, परत तो झोका त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. बरोबर आहे. असं कशामुळे होतं आहे, कारण आपण ज्यावेळेस त्याला रोटेशनल मोशनमध्ये टाकत होतो किंवा त्याला ज्यावेळेस आपण रोटेट करत होतो किंवा त्याला आपण ट्विस्ट करत होतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक प्रकारचा रिस्टोरिंग टॉर्क डेव्हलप झाला. काय म्हणलं मी, हे कुठं पाहिलं आपण, याच्या अगोदरचा जो चॅप्टर होता मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरच्या बाबतीमध्ये 2 हॉर्सशू मॅग्नेटच्या आतमध्ये, हे 2 हॉर्सशू मॅग्नेट होते अशा प्रकारचे. या 2 हॉर्सशू मॅग्नेटच्या आतमध्ये एक रेक्टँग्युलर कॉईल आहे. या रेक्टँग्युलर कॉईलमधून इलेक्ट्रिक करंट पास झाला की याच्यावरती एक प्रकारचा रिस्टोरिंग टॉर्क ॲक्ट होतो आणि ही कॉईल काय होते, ट्विस्ट होते अबाउट इट्स ओन ॲक्सिस. हा जो ॲक्सिस आहे याच्याभोवती ती कॉईल ट्विस्ट होते आणि इलेक्ट्रिक करंट कट ऑफ झाला की सडनली लगेच ती कॉईल काय होते, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते. हे असं कशामुळं झालं, तर हे झालं ड्यू टू टॉर्क जनरेटेड इन द स्ट्रिंग. या स्ट्रिंगमध्ये जो टॉर्क जनरेट झाला, कारण ज्यावेळेस हा बार मॅग्नेट आपण 180 डिग्रीला रोटेट केला, त्यावेळेस रोटेट करत असताना त्या स्ट्रिंगमध्ये एक प्रकारचा रिस्टोरिंग टॉर्क किंवा अपोजिंग टॉर्क किंवा त्यालाच म्हणतो आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क, आपण जो अप्लाय केला तो डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि डेव्हलप झाला तो कुठला असतो, रिस्टोरिंग टॉर्क. आणि दिस टॉर्क इज गिव्हन बाय, कुठं बघितलं आहे आपण, चॅप्टर नंबर 1, टव इज इक्वल टू आय अल्फा. इक्वेशन बघितले आपण रोटेशनल डायनामिक्समध्ये, टव इज इक्वल टू आय अल्फा. आता अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट किती झाली या ठिकाणी, थिटा. त्यामुळं अल्फा किती असेल, आय इंटू डी स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर. हे काय आहे, हे इक्वेशन आपण चॅप्टर 1मध्ये पाहिलेलं आहे, कन्फ्यूज होऊ नका. टव इज इक्वल टू आय अल्फा. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बार मॅग्नेट, अल्फा इज द अँग्युलर ॲक्सलरेशन. बरोबर आहे. त्यामुळं टव इज इक्वल टू आय अल्फा. अल्फाला आपण रिप्लेस केलं या टर्मने, हे देखील आपण स्टडी केलेलं आहे. बरोबर आहे. आता बघा, आपण जे आता डायग्राम स्टडी करत आहोत, त्या डायग्राममध्ये जर पाहिलं आपण तर डायरेक्शन ऑफ टॉर्क ॲक्टिंग ऑन द बार मॅग्नेट इज क्लॉकवाईज. त्या बार मॅग्नेटच्या रोटेशनची जी डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कसं आहे, क्लॉकवाईज आहे. हा जो बार मॅग्नेट आहे, हा बार मॅग्नेट या डायरेक्शनला, इकडे टॉर्क ॲक्ट होतो, इकडे टॉर्क ॲक्ट होतो, म्हणजे हा बार मॅग्नेट अशा पद्धतीनं रोटेट होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे कसा, क्लॉकवाईज डायरेक्शननं. मग मी तर काय म्हणलं, नाव इफ वन कॅन ट्राईज टू रोटेट द मॅग्नेट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन थ्रू अन अँगल डी थिटा. समजा या डायरेक्शनला रोटेट होत असताना त्या व्यक्तीनं, किंवा जर आपण ट्राय केला की याला उलट्या डायरेक्शन म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करायचं थ्रू अँगल डी थिटा, तर त्यावेळेस काय होईल, देर विल बी अ रिस्टोरिंग टॉर्क.
देर विल बी अ रिस्टोरिंग टॉर्क. याच्यावरती एक प्रकारचा रिस्टोरिंग टॉर्क काय होईल, एक्झर्ट होईल. अँड दिस टॉर्क इज इन अपोजिट इन द डायरेक्शन ऑफ डिफ्लेक्टिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्कच्या तो कसा असेल, अपोजिट असेल. आणि दिस टॉर्क इज गिव्हन बाय टव इज इक्वल टू मायनस MB साईन थिटा. अपोजिट असल्यामुळे साईन काय आलं, या ठिकाणी मायनस आलं. आता आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर पाहिलं, हे इक्वेशन 1 नाव दिलं आपण, समजायला इक्वेशन 2 दिलं. लेफ्ट साईड इक्वल आहे तर राईट साईड ऑल्सो इक्वल्स. देअरफोर हे जे इक्वेशन आहे ते कसं होईल, I इंटू d2 थिटा बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस MB साईन थिटा. आता बघा याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली, इफ थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. जर समजा थिटा जो आहे हा समजा खूप स्मॉल असेल तर त्या ठिकाणी साईन थिटा इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा इन रॅडियन. हे याच्या अगोदर देखील आपण स्टडी केलेलं आहे ऑसिलेशनमध्ये, बरोबर आहे. जर समजा थिटाची व्हॅल्यू खूप लहान असेल तर साईन थिटा हा ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा इन रॅडियन अप टू 10 डिग्री, हे आपण पाहिलेलं होतं, बरोबर आहे. त्यामुळं दिस इक्वेशन बिकम्स I इंटू d2 थिटा डिवायडेड बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस MB थिटा. याला इकडे घेऊन जातो मी, d2 थिटा डिवायडेड बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस MB डिवायडेड बाय I इंटू थिटा. आणि आपण जर व्यवस्थित पाहिलं या इक्वेशनला तर आपल्याला लगेच कळेल की चॅप्टर नंबर जो आपला ऑसिलेशन होता, ऑसिलेशन चॅप्टरमध्ये आपण इक्वेशन पाहिलं होतं बघा. त्याच्यामध्ये d2x बाय dt स्क्वेअर काय आहे, ॲक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x, वेर x इज द लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि हे ॲक्सलरेशन मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलीही मोशन ही सिम्पल हार्मोनिक मोशन आहे हे प्रूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी तिथलं जे ॲक्सलरेशन आहे, दिस ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन अँड इज इन द अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट. हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. ह्याच्यावरून काय दिसते आपल्याला, ॲक्सलरेशन हे जर ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट असेल तर एक्सला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि दोन्ही एकमेकाच्या अपोजिट असल्यामुळे साईन मायनस आहे. सिमिलरली हे अँग्युलर ॲक्सलरेशन आहे, हे थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे आणि M कॉन्स्टंट आहे, B कॉन्स्टंट आहे, करंट फ्लोइंग थ्रू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बार मॅग्नेट ऑल्सो कॉन्स्टंट. त्याच्यामुळे ही टर्मच कॉन्स्टंट आहे. मग इथं आपल्याला काय दिसते की हे अँग्युलर ॲक्सलरेशन, हे लिनियर ॲक्सलरेशन, हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, हे लिनियर डिस्प्लेसमेंट, हे मायनस मायनस. देअरफोर from these two equations we can write omega square is analogous or equal to MB divided by I. Therefore omega is equal to square root of MB divided by I. अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो, बरोबर आहे. आता याच्यावरून आपल्याला पिरियड ऑफ अँग्युलर ऑसिलेशन आपण त्या बार मॅग्नेटचं कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून काय म्हणू शकतो आपण, द टाईम पिरियड ऑफ अँग्युलर ऑसिलेशन्स ऑफ द बार मॅग्नेट विल बी T इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय ओमेगा. आणि ओमेगाची व्हॅल्यू ही यायला ठेवा, याच्यामध्ये काय 2π हे वर जाईल I डिवायडेड बाय M इंटू B. हे काय झालं, तुम्हाला काय मिळालं, हे टाईम पिरियड ऑफ अँग्युलर ऑसिलेशन्स ऑफ बार मॅग्नेट. आणि त्या बार मॅग्नेटची जी मोशन आहे ती कुठली आहे, SHM आहे किंवा सिम्पल हार्मोनिक मोशन आहे म्हटलं तरी, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.